ग्राउंड हँडलिंगचं काम करत होती गेली वर्षानुवर्ष। जी सेल्बी म्हणून जी कंपनी जी आहे ती काम करत होती, तिला ज्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये एंट्री दिली तेव्हापासून त्यांचा विरोध होता आणि ते सातत्याने ते सांगत होते। आणि नंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली की अशा ज्या कंपनीज आहेत की ज्या आपल्या देशासाठी किंवा देशाबद्दल वाईट विचार करतात अशांना आपण इथे संधी द्यायची का। तर मी त्यांना म्हटलं की त्या संदर्भातले सर्व कागदपत्र मला द्या, आपण त्या संदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवू। परंतु ती माहिती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी ते घेऊन येण्याच्या अगोदरच वरून दिल्लीमधून त्या सगळ्या विषयाला सुरुवात झाली आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीला हद्दपार करण्यात आलं। अतिशय आनंदी मुद्रेने ते माझ्याकडे आले। हे माझे सगळे कागदपत्र वर्षानुवर्षाचे आहेत, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आता मी ठरवलं आहे की हे त्यांच्याबरोबर काम करायचं नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर काम करायचं ठरवलं। आपण ज्या गोष्टी सांगतायत एक तर या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं या संदर्भात मी सांगणं एवढा मोठा नाही। दोघांचेही पक्षश्रेष्ठी आहे, ते त्या संदर्भात जे काही त्यांचे विचार असतील किंवा ते ज्या गोष्टी सांगत असतील किंवा करणार असतील त्या संदर्भात त्यांना वेगळं राहण्यासाठी मी सांगितलं नव्हतं किंवा आम्हीही सांगणार नाही किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सद्विवेक बुद्धीतून कराव्या। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, येणाऱ्या काळामध्ये देशाच्या उन्नतीसाठी परमवैभवासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदीने काम करत आहेत, आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण टीम, महायुतीतले असणारे सर्व जण हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। प्रत्येक निर्णय ते फार विचार करून घेत आहेत। महाराष्ट्रातील जनताच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत आहेत। आपण पाहिलं असेल की काही दिवसा अगोदर किंवा आता घेतलेला निर्णय जो विजेच्या दराच्या संदर्भातला निर्णय आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये पाहिलं असेल। 20-25 वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत हे वाढताना तुम्हाला दिसत होते, परंतु देवेंद्रजी एकमेव नेते असे आहेत की ज्याला द्रष्टा नेता, पुढचं कळतं असा नेता आहे। त्यामुळे त्यांनी तेव्हापासून सांगितलं की मी येणाऱ्या काळामध्ये विजेचे दर आहे हे कमी करण्यामध्ये मी नक्की प्रयत्न करेन। आज 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळण्याच्या दिशेने त्यांनी पावलं उचलली आहेत आणि त्याचबरोबर विजेचे दर हे सुद्धा घरगुती वापर करणाऱ्यांना सुद्धा त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे जाण्याचं काम कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काय, जनतेला आवश्यक काय, जनतेला आवश्यक असणारा विषय हा मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून जर विचारत राहिलात तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली नसेल, ती जर आपण आपल्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली तर नक्कीच त्यामध्ये ते पुढचं पाऊल उचलते। गेल्याच आठवड्यामध्ये ठाकरे आणि मनसे असे दोघांचे, ठाकरे गट आणि मनसे दोघांच्याही एकत्र संघटनाने सुद्धा तुमच्या विरोधात एल्गार केलेला होता। टार्गेट भाजप होतं। आता पुन्हा एकदा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती सुद्धा दोघे तुमच्या विरोधात एकत्र येतात। टार्गेट भाजप आव्हान शब्दामध्ये बघता दोन्ही टार्गेट काँग्रेस स्तरावरती सुद्धा आणि पक्ष स्तरावरती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपण माहित आहे या अगोदरही टीव्ही चॅनल्सवरती आमच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून अतिशय योग्य प्रकारे सरकारची बाजू काय आहे ही उदय सामंतजी यांनी सुद्धा मांडली, शिवसेना म्हणून मांडली आहे, त्याचबरोबर आमच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मांडली। मराठी भाषा ही सक्तीची आणि इतर भाषा आहेत त्यांच्याबद्दल ऑप्शन आहेत हे वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा
जर वारंवार जसा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम करणं ही जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते कदाचित काम करतायत असं मला वाटतं. जर त्यांना अधिकची माहिती हवी असेल तर ते मला असं वाटतं की त्यांचे आणि देवेंद्रजींचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जर त्यांना त्याच्यामधली अधिकची माहिती हवी असेल तर अधिकची माहिती देवेंद्रजी त्यांना सांगतील. कदाचित त्या दिवशीच्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या भेटीमध्येही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाच असेल असं मला वाटतं. मी असं म्हणणं योग्य का अयोग्य मला माहीत नाही, परंतु कालपासून जनमानसांमध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप जायला सुरुवात झाली आहे. कारण सत्यता काय आहे, काही लपलेलं तर काहीच नाही ना. पेपरवरती सर्वच्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. या संदर्भात उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली. त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं. हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं, अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.